साखरेचा भाव वाढला, मग ऊस उत्पादकांना दुसरा हप्ता कधी? भागवत जाधव. साखरेच्या दरात वाढ होत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र योग्य मोबदला मिळत नसल्याचा मुद्दा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे. गतवर्षी तुटलेल्या ऊसाला 3,500 रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला नसल्याचे सांगत यंदा साखरेचा टेंडर दर 46 ते 48 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. सामान्य ग्राहकाला साखर 55 ते 60 रुपये किलो दराने मिळत असताना त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळायला हवा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी केली आहे. साखर कारखान्यांना उपपदार्थांमधूनही चांगले उत्पन्न मिळत असल्याने वाढलेल्या साखरेच्या दराचा विचार करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने दुसरा हप्ता म्हणून 300 रुपये जमा करावेत, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. पाहूयात ते काय सांगतात. गतवर्षी तुटलेल्या ऊसाचा भाव 35च्या वर गेलेला नाही, पण साखरेचा यंदा भाव आता टेंडर रेट 46, 47, 48 रुपये वर गेलेला आहे. सामान्य माणसाला साखर खायला तर 55 ते 60 रुपयाच्या घरात साखर मिळत आहे आणि शेतकऱ्याला जर पैसे मिळत नाही, हे दुर्दैवाची बाब आहे. साखर कारखान्याला इतर उपपदार्थांनाही चांगला भाव मिळत आहे. साखर कारखान्यांनी साखरेला वाढीव वाढणारा भाव पाहता यावेळी शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याचे 300 रुपयाचे हप्ता आम्हाला ताबडतोब खात्यावर वर्ग झाला पाहिजे. कारखानदाराने साखरेतला काही वाटा शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता म्हणून 300 रुपये साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकाच्या खात्यावर जमा करावा.